ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. कर्म केल्याशिवाय राहणे अशक्य आहे. भाग 3. ओव्या आहेत 59 ते 63. मनुष्य जरी म्हणत असला की मी कर्मत्याग करीन, तर तो मनुष्याचा केवळ हट्ट आहे. सर्वथैव कर्मत्याग करणे अशक्य आहे हे मागच्या भागात पाहिले. आता ज्ञानदेव तीच गोष्ट दृष्टांतांनी स्पष्ट करणार आहेत. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, येरी घरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. कर्म हे परतंत्र असल्यामुळे त्या शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. देखे रथी आरूढीजे, मग जरी निश्चळा बैसीजे, तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्र. पहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणाऱ्या रथाच्या स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो. का उचलले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान, ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहते, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म्युही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या हालचालींच्या द्वारा नेहमी कर्मे करीतच असतो. म्हणून संगू जव प्रकृतीच, तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसे याही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरेल. कर्म हे प्रकृतीजन्य गुणांकडून होत असतं हे श्रीकृष्णाने सांगितलं. ते स्पष्ट करताना कर्माची किती व्याप्ती वाढवली हे आपण पाहिलं. ज्ञानदेवानीही कर्म या शब्दाचा व्यापक अर्थ केलेला आहे. कायिक, वाचिक, मानसिक ही सर्व कर्मे तर त्यात येतातच, पण जन्म मृत्यूचाही समावेश ज्ञानदेवानी कर्मातच केलेला आहे. मागच्या ओव्यामध्ये त्यांनी इंद्रियांच्या स्वाभाविक कर्मांचे वर्णन केले. आता पुढे ज्ञानदेव प्रकृतीच्या गुणांकडून कर्म कसे होत असते ते दृष्टांत देऊन स्पष्ट करत असताना त्यांनी रथारूढ मनुष्याचं उदाहरण दिलेलं आहे. मनुष्य जरी रथात अगदी निश्चल बसला असेल तरी तो रथाच्या अधीन असल्यामुळं रथ जाईल तिकडे जात असतो. वास्तविक तो आपल्या पायाने जाण्याची क्रिया करतो का? तर नाही. पण तरीही तो इच्छित स्थळी जाऊन पोचतो, कारण तो रथात बसलेला आहे म्हणून. तसेच मनुष्य सुद्धा प्रकृती रूपी रथात बसलेला आहे, त्यामुळे ती प्रकृती त्याच्याकडून कर्म करवून घेत असते. ज्ञानदेवानी दुसरा दृष्टांत दिला आहे वाळलेल्या पानाचा. वाऱ्यामुळे जमिनीवर पडलेले वाळलेले पान आकाशात भिरभरत राहते. वास्तविक त्याचे आकाशात फिरण्याचे सामर्थ्य आहे का? ते स्वतःहून आकाशात फिरते का? तर नाही. ते वाऱ्याच्या वेगामुळे आकाशात फिरते. तसेच जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत मनुष्य कर्मेंद्रियांनी कर्मे करीत असतो. मागच्या उदाहरणात प्रकृती म्हणजे जणू काही रथ म्हटले होते. त्या उदाहरणात रथात निदान सारथी असल्यामुळे मनुष्य काहीही हालचाल न करताही इच्छित स्थळी जाऊन पोहोचू शकतो. सारथ्याची योजना करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे असं दिसून येतं. पण शुष्क पर्णाच्या दृष्टांताने त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की वाळलेल्या पानाला काही आकाशात उडण्याची इच्छा नाही, पण ते वाऱ्याच्या झंझावातात सापडले. मग जरी इच्छा नसली तरीही त्याला आकाशात भिरभरत राहावंच लागतं. वारा व्हायचा थांबला की ते पुन्हा जमिनीवर येऊन पडतं. या दोन दृष्टांतातून ज्ञानदेवानी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. रथात बसलेला मनुष्य बाह्यदृष्ट्या कर्मत्याग केल्याप्रमाणे वाटतो, पण तो मनानं कर्मत्याग करीत नाही. कर्म करण्याच्या बाबतीत थोडे त्याला स्वातंत्र्य आहे. आणि वाळलेल्या पानाच्या उदाहरणाच्या साहाय्यानं त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की अगदी मनाने सुद्धा मनुष्याने कर्माचा त्याग केला असं म्हटलं तरी ते पान जसे वाऱ्यावर भिरभिरत राहते, त्याप्रमाणे जोपर्यंत देहाची संगत आहे तोपर्यंत मनुष्य इच्छा नसताना सुद्धा
कर्म करत राहतो. कर्मातीत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला सुद्धा कर्मे करावी लागतात. तेव्हा कर्मत्याग केला म्हणणे हे केवळ नाटकच ठरते. एकूण जोपर्यंत मनुष्य या प्रकृतीच्या अधीन आहे तोपर्यंत मनुष्याला कर्म हे करावंच लागतं. फार तर ते कर्म कसे करायचे, केव्हा करायचे याचे स्वातंत्र्य त्याला असेल. पण मी हे कर्म न करता राहीन हे म्हणणेच वेडगळपणाचे आहे. कारण कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे. कर्म हे प्रकृतीच्या गुणांमुळे उत्पन्न होतं आणि त्यामुळे ते परतंत्र आहे. त्यामुळे कर्म करीन अथवा सोडीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. तो केवळ आग्रहच आहे असे ज्ञानदेवाने स्पष्ट केले आहे. या 5व्या श्लोकातील कश्चित व सर्वः या 2 पदांनी कर्म हे ज्ञानी व अज्ञानी सर्वांनाच सारखं लागू आहे असा नियम भगवंतांनी सांगितला. ज्ञानेश्वरांनीही तसाच अर्थ केला. पण शंकराचार्यांनी मात्र अज्ञानी लोकांना कर्म सुटत नाही असा अर्थ केलाय. त्यांनी तर अज्ञानी लोकांना कर्मयोग व ज्ञानी लोकांसाठी ज्ञानयोग असा भेद मानलेला आहे. ज्ञानदेव असा भेद मानत नाहीत. आता या आग्रहाला चिकटून राहणे हा मिथ्याचार कसा ठरतो हे श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.